देवरुख हिटर्स आपला 12 प्रतिनिधी पाठवा, आम्हाला आमच्यापर्यंत नावं पोचत नाहीत. चला क्षेत्ररक्षण कर्णधार क्षेत्ररक्षण लावून घ्या कृपया करून. डाकरे संग्राम जरा क्षेत्ररक्षणाकडे लक्ष. हा आपल्याला वेळ नाही घालवायचा आहे कारण आयोजकाकडून मला वारंवार सूचना येत आहेत आणि त्याच्यामुळे मला तुमच्यावर मेसेज पोचवावा लागतोय. आणि फलंदाज 2 फलंदाज पाठवायचे. अनिकेत साखरले 8 बाळाला गेला तर आपण अनिकेत अशी जोडी जाते. अनिकेत महाडिक आणि अनिकेत साखरले दोन्ही नावं सेम. मैदानात जाते जोडी. एक पाली तालुक्यातला सुधागड पाली आणि एक मुरुड तालुक्यातला अशी सलामीची जोडी मैदानात. अनिकेत देवरुख हिटर्स 12 प्रतिनिधी आलेत. आमचे खास मित्र सचिन भाई आलेले आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्र सुपरस्टारचा हिस्सा होते बरोबर ना. या ठिकाणी मॅच टीम पूर्ण चेंज केली. रत्नागिरीमध्ये घुसले. गेल्या वर्षी महाराष्ट्र सुपरस्टारचे प्रकाशाचे हेच रत्नागिरीतलेच आहेत. असं त्या मॅच खेळायला मजा येते, स्पर्धा खेळायला मजा येते. महत्त्वाचं ते आहे. आम्ही एवढ्या लांबून येतोय तुम्ही विचार करा की आम्हाला किती महत्त्वाची मॅचेस आहे ही स्पर्धा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं देवरुख हिटर्स संघाने आणि आमंत्रण दिलं आहे इथे सुधागड पाली संघाला. संग्राम स्वतः कर्णधार येतोय गोलंदाजीसाठी. मैदानात जोडी उतरलेली अनिकेत महाडिक आणि अनिकेत साखरले. नॉन स्ट्राईक एंडला आहे अनिकेत, नॉन स्ट्राईकला आहे अनिकेत साखरले. देवरुख हिटर्स चला क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, सज्ज झालेले आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच इशारा द्यायचा आहे सुरुवात करा. आपल्याकडे वेळ सेकंद आणि सेकंद महत्वाचा आहे. गोलंदाज संग्राम ज्याचं नाव आहे, ज्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कोरलेलं आहे, नाव उंचावलेलं असा संग्राम. अनिकेत महाडिक झालं ना. आता पहिला बॉल झाला. पहिल्या मॅच ची सुरुवात आपण बघतो. पहिल्या इनिंगची सुरुवात त्याच्यामध्ये अनिकेतने पहिली धाव काढली, आपलं खातं ओपन केलं. अनिकेत कर्णधार. जोरदार हा आपण बघतोय याने अपील केली आहे पंचांकडे. नो डाऊट आहे. अपील जरूर केली. क्षेत्ररक्षक खरोखर जबरदस्त कलेक्शन केलं. आता पाहायला आपण बघितलं. हो जबरदस्त. या ठिकाणी मला वाटते बाद होतोय फलंदाज अनिकेत. सुंदर प्रहार केला होता. जब आपण या ठिकाणी पाहायला चेंडू थोडा नवीन आहे आणि गती मला नक्की चेंडूला गती मिळाली नाही. अजून थोडी ताकद काढली असती तर षटकार बाहेर गेला असता. चेंडू नवीन फलंदाज चला फलंदाज प्रतिनिधी आले नाही. सुधागड पाली 12 प्रतिनिधी पाठवा. आम्हाला नावं कळत नाहीयेत.
12 प्रतिनिधी पाठवा, 12 प्रतिनिधी पाठवा. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी संग्रामची पाहायला मिळते. लोहरपर्यंत चेंडू चकवलाय या ठिकाणी आणि चेंडू डॉट होतोय, निर्धाव होतोय. नवीन फलंदाज ना, आम्हाला अपडेट इथे क्रिक जे ॲप्स आहे ना त्याच्यामध्ये नावं टाकणं इथे गरजेचे आहेत फलंदाजांची. त्याचे नवीन बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. 12 प्रतिनिधी पाठवायचं आयोजकांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे. 12 प्रतिनिधी पाठवा. अनिकेत 12 प्रतिनिधी पाठवा. नाव ना माहिती आहे फलंदाज. 12 प्रतिनिधी पाठवा कृपया करून. सामना 4 षटकांचा आहे आणि आपल्याला अजून जर फलंदाज कदाचित बाद झाल्यानंतर त्यांची नावं आमच्यापर्यंत येणं गरजेची आहेत. अनिकेत अनिकेत साखरले पाली संघाचे कर्णधार अनिकेत साखरले साहेब, आपणास विनंती आहे आपला 12 खेळाडू कृपया व्यासपीठावरती पाठवायचे. इथे स्कोरिंगच्या वेळी आहे ना आपण ॲपमध्ये जे फिलअप करतो तर बॅट्समन या जे काही प्लेयर्सांची नावं जर माहिती नसेल तर इथे नोंदणी करताना खरंच खूप अडचणी येत आहेत. नंतर प्रॉब्लेम असा होतो की माझ्या प्लेयरने 4 विकेट घेतल्या होत्या पण तुमच्याकडे नोंद नाही आहे आणि त्यामुळे त्याला ट्रॉफी मिळत नसेल किंवा जे काय असेल तर या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. बॅट्समनचं नाव, बॉलरचं नाव, त्याने किती स्कोअर मारला आहे काय ते सगळं आपल्याला ॲपमध्ये फिलअप करावं लागतं आणि जर नाव माहिती नसेल तर ते कुणाच्या नावावरती फिलअप करणार आणि मग याचा तोटा तुम्हालाच होणार आहे. नंतर मग सामनावीर, मालिकावीर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्कोरिंग ज्यावेळी पाहू त्या ठिकाणी नावच माहिती नसेल तर नोंदणी होणार नाही. नोंदणी झाली नाही तर आपण या पुढच्या गोष्टी आपल्याला अडचणीच्या वाटतील. तरी आपणास खरंच विनंती आहे की आपला 12वा खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षाच्या ठिकाणी पाठवायचं आहे. आपणास खरंच मनापासून विनंती करतोय. धन्यवाद. ओव्हर झाली का? ओव्हर झाली. पहिले षटक संपलं. गोलंदाज येतोय, दुसरा गोलंदाज फ्रेशर गोलंदाज असेल गणेश. अनिकेत जो सलामीला आला होता या ठिकाणी हा पुन्हा एकदा स्ट्राईक एंड सांभाळतो अनिकेत. अनिकेत कडून खूप अपेक्षा आहेत संघाला. या ठिकाणी आपण बघतोय थोडासा आत घुसून नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने धुडकवण्याचा प्रयत्न होता. पंचाने इथे दोन्ही हात फैलावून इथे वाईटचा इशारा घोषित केलाय. पहिली जी मॅच झाली त्याच्यामध्ये वांझोळे रत्नागिरी संघाचा स्वतः कर्णधार गीतेश पंधरे जे वनमॅन शो बघायला गेला तर बॅटिंग जी केली, तुफानी फलंदाजी केली आणि नक्कीच त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरलेला आहे. तर गीतेश पंधरेला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं आहे आणि आपलं पुरस्कार घेऊन जायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेऊन जायची आहे. टोटल 2 धावा, एक वाईड आणि एक प्लस एक धाव घेतली बाईटच्या स्वरूपात जिला म्हणतो आपण. बॅटला चेंडूला संपर्क नव्हता. धाव संख्या 6. गीतेश पंधरे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आणि खरोखर आयोजकांनी बघा फक्त ट्रॉफी नाही तर या ठिकाणी आपण बघतोय टी शर्ट सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे मॅन ऑफ द मॅच साठी. अजय स्पोर्ट त्यांच्या स्पॉन्सर्सने या ठिकाणी टी शर्ट आपल्याला मॅन ऑफ द मॅच इथे नक्कीच प्रत्येक खेळाडूला प्राप्त होईल. दीपक वरणकर विनंती करतो की आपण आपल्या हस्ते शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जो आहे आणि टी शर्ट जी आहे ती सुपूर्द करायची आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे गीतेश पंधरे आणि आयोजकांची विनंती आहे की एक मॅच आपण ही टी शर्ट घालायची आहे. या पॅकरांची विनंती आहे.
नक्कीच अजय स्पोर्ट आता जे ज्यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळालेली आहे, कारण त्यांचं सुद्धा नाव झालं पाहिजे आणि महत्त्वाचं आहे 16 टी शर्ट दिलेले आहेत आणि खूप मोठी मोठी गोष्ट आहे. तर त्यासाठी त्यांचं सुद्धा नक्कीच आपण जेव्हा हे मॅचेस आपण खेळतो तेव्हा प्रत्येक खेळाडू बघत असो 70 असो 70 असो त्यांचं बरेचसे अजून टी शर्ट आपण बघतो मैदानात खेळाडू घालत असतात. त्याच्यापैकी आपण बघतो अजय स्पोर्ट्स या नक्कीच यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सरशिप झालेली आहे टी शर्ट. हा जबरदस्त फटका अनिकेतच्या बॅटमधून बघितलं बराच बसापासून मध्ये बॅट शांत होती अनिकेतची आणि आता आपण बघतोय जबरदस्त सुरुवात केली आहे. अनिकेतच्या बॅटमधून एक सुंदर षटकार आलाय. जबरदस्त आपण या ठिकाणी बघतोय क्षेत्ररक्षक धावतो ट्रॅव्हल होतो चेंडू आणि इथे कॉल केलाय बघूया इथे धावचित होऊ शकतो परंतु नाही अडवलंय. योग्य कॉल केला अनिकेतने सुद्धा योग्य कॉल केलेला आहे या ठिकाणी. ओहो गुडलेन चेंडू होता पंचांनी तर वाईट डिक्लेअर केलाय. आयोजक पाहायला गेला तर कुठल्या बाजूनी कमी पडले नाहीत. मग पाण्याची व्यवस्था असो मग या ठिकाणी आपण बघतोय खेळाडूंना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिलेली नाहीये. पाणी सुद्धा बिस्लरी पूर्णपणे मिनरल्स पाणी आहे त्याच्यामुळे कोणाला खेळाडूंना कंपाऊंडच्या बाहेर जायची गरज नाही. पाण्यासाठी इथे पाण्याचे जार्स नक्कीच व्यवस्था केलेली आहे. डॉट चेंडू आणि अशा प्रकारे 2 षटक संपले. धावसंख्या स्कोर झालेला आहे 17 धावसंख्या. रुपेश भालेकर आले तिसरा गोलंदाज. सुहास खेतल GPL गेल्या वर्षी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये आमच्या टीमचा कर्णधार होता सुहास खेतल. आज GSS मध्ये खेळताना दिसतोय या स्पर्धेमध्ये. सुहास खेतल चांगला खेळाडू आहे. ओहो जबरदस्त आपण बघितलं या ठिकाणी बाद होतोय सुहास खेतलच्या पहिल्या चेंडूवर. काय चेंडू टाकलाय चकवला. गोगली पद्धतीचा म्हटलं तरी चालेल. शक्यतो गोगली चेंडू हे स्पिनर टाकतात परंतु या ठिकाणी अनिकेतला चेंडू समजला नाही. अनिकेत बाद झाला. नवीन फलंदाज प्रसाद फलंदाज आलेला आहे. फलंदाजाचं नाव काय आहे? चला पुढील होणारी मॅच महाराष्ट्र सुपरस्टार विरुद्ध मुरुड जंजिरा टायगर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे.
राकेश या ठिकाणी झेल. संग्राम स्वतः झेल पकडतोय. प्लीज सगळ्या कर्णधारांना जे 8 संघ आहेत नाही ते मैदानात स्पर्धेत खेळणार आहेत त्या सगळ्या कर्णधारांना विनंती आहे जे क्रिक्स ॲप जे आहे ना आपलं जे आपल्याला लिंक पाठवलेली आहे त्या सगळ्या खेळाडूंना ऍड व्हायचं आहे. बरेचसे खेळाडू ऍड नाही आहेत. गौरव नवीन फलंदाज गौरव हलक्या पद्धतीने चेंडू टाकला कव्हरपॉईंटच्या दिशेला ढकललाय आणि जसा क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला तशी दुसरी धाव सुद्धा घेतली. बघा काय चालाकी या ठिकाणी पाहायला मिळते फलंदाजांकडून. महत्वाची धाव आली. एका धावाचं रूपांतर दुसऱ्या धावात सुद्धा केलं. चोवीस धाव संख्या. महाराष्ट्र सुपरस्टार आणि मुरुड जंजिरा टायगर दोन्ही कर्णधार आलेत. महाराष्ट्र इथे या ठिकाणी मुरुड जंजिरा टायगर संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. महाराष्ट्र सुपरस्टार चला कर्णधार धाव संख्या 25. महाराष्ट्र सुपरस्टार राकेश वाजे कर्णधार. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे लवकर. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय मिडविकेटच्या दिशेला थ्रो केला आणि ती धावचीत होऊ शकतो आणि धावचीत खरोखर चांगला. बघा आपण या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने तो क्षेत्ररक्षण थ्रो केलाय ना अक्षरशः बाउंड्रीच्या लाईनवर उभा आहे तिथून थोडेच पावलं थोडं पुढे आणि तिथून थ्रो करून डायरेक्ट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मनगटामध्ये ताकद खूप आहे शोल्डर मध्ये ताकद खूप आहे. बरोबर थ्रो पोचला. इथे कर्णधार उपस्थित आहेत. नाणेफेकी करून घ्यायची आहे. गणेश दर्गे साहेब आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा त्या दिशेला चेंडू टोळवला आणि एकच धाव मिळाली. रोखून ठेवलंय नवीन फलंदाज. नाणेफेकीचं कौल इथे उडवलं जाते. कोणाच्या बाजूने मुरुड जंजिरा टायगरच्या बाजूने नाणेफेकीचं कौल केलंय. टॉसविन झालेले आहेत. यानंतर लगेच आपला निर्णय कळवायचा आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ प्ले मध्ये पूल केलाय सहज हलक्या गतीने पुश केला चेंडू आणि या ठिकाणी थ्रो केलाय. पुन्हा एकदा इथे धावचीत होऊ शकला असता. तत्पूर्वी यशस्वीरित्या लाईन क्रॉस केली आहे फलंदाजाने. मुरुड जंजिरा टायगर्स याने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढील लगेच होणारी मॅच आहे मोठी मॅच मोठी लढत महाराष्ट्र सुपरस्टार्स विरुद्ध हा त्रिफळाचीत बोल्ड
जबरदस्त गोलंदाजी. चांगली गोलंदाजी होते. त्रिफळाचीत केलं. हा शॉटा पूल केला, चेंडू वर गेला हवेमध्ये. नो मॅच लाईन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनचे जे आहेत ना ते क्षेत्ररक्षक चेंडू पकडताना या ठिकाणी दिसत आहेत. जवळ कोणताही बघायला गेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्यामुळे चेंडू पकडण्यासाठी जे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक उभा केला त्याला यावं लागलं पुढे. स्कोर धावसंख्या 32 आणि चेंडू ओ झाले ना. षटक संपलं आणि मला वाटतं 4 षटक पूर्ण. किती 32 धावसंख्या, 33 धावांचं एक छोटंसं आव्हान सुधागड पाली संघाने देवरुख हिटर संघासमोर सुधागड पाली हॅलो 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 सुधागड पाली या संघाचा कर्णधार किंवा संघमालक याने कृपया माईकशी संपर्क साधावा. हॅलो हॅलो हॅलो. गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र आयोजित GSS प्रीमियर लीग 2024 सीझन 4 या ठिकाणी कांदिवलीच्या मैदानामध्ये अगदी भव्यदिव्य अशा सर्व खेळाडूंच्या संघमालक देणगीदार पदाधिकारी सर्वांच्या उपस्थित संपन्न होतोय. तरी सर्व खेळाडूंना आमच्या गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्राच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. या ग्राउंडवरती आपण खेळताय संघमालक त्वरित आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पाली संघाच्या संघमालक कर्णधारांना विनंती आहे आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि देवरुख संघाला विनंती आहे की आपण आपले सलामीचे दोन्ही फलंदाज ग्राउंडवरती पाठवायचे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित खेळाडू समाज बांधवांपैकी जर आपणास कोणाला समालोचन करायचं आहे किंवा संधी पाहिजे असेल तर कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला जसं तोडकं मोडकं जे काय समालोचन करता येईल आपण करू शकता. या ठिकाणी गवळी समाज सेवा संघाच्या वतीने आपणास या ठिकाणी संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे, त्याचा आपण लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. हॅलो. आयोजकाने बघा एक सुंदर संधी दिलेली आहे की जेवढे खेळाडू आलेत ना खेळायला त्याच्यापैकी कोण जर कॉमेंटेटर असेल समालोचक असेल तर नक्की ज्या ठिकाणी समालोचन संधी त्यांना देण्यात येईल. तर असा कोण असेल ज्याला आवड आहे समालोचनाची तर त्याने इथे येऊन संपर्क साधायचा आहे. कारण ह्या यूट्यूब लाईव्ह आहेत त्याच्यामुळे नक्की त्याचा फायदा आपल्याला जरूर होईल. तोडकं मोडकं का असे ना पण जर आयोजक समोरून संधी देत आहे तर त्या संधीचा फायदा नक्कीच आपण उठवावा अशी माझी वैयक्तिक विनंती असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. कारण का माहिती आहे कारण आपल्याला मॅच ज्या आहेत 16 मॅच खेळवायचे आहेत आणि पहिले मॅचेस जे आहेत ते 4 षटकांचे ठेवलेले आहेत. त्यानंतरचे आयोजक ठरवतील किती षटकांचे, परंतु आपण त्यांना सहकार्य करायचं सर्व खेळाडूने. मॅचेस व्यवस्थित व्हायला पाहिजेत. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. कर्णधार अनिकेत प्लीज कृपया करून क्षेत्ररक्षण आपण सज्ज करायचं आहे. आयोजकांना आतमध्ये जावं लागते बघा. प्रकाश चाचे साहेब आतमध्ये गेलेत कारण आपल्याकडे खूप वेळ कमी आहे. नाहीतर मग या ठिकाणी आयोजकांच्या वतीने वेगळे काही निर्णय घ्यावे लागतील, पेनल्टी वगैरे मग अशी ठेवण्यात येईल तरच आपल्याला कळेल. कारण आपण प्रत्येक सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. कृपया बारकाईने लक्ष द्या. सगळ्यांना विनंती आहे. 16 मॅचेस म्हटल्यानंतर आपण सुद्धा क्रिकेट खेळतो प्रत्येक जण, शक्य नाहीये.
संग्राम डाकरे तेहतीसचा टार्गेट आहे, 32 धावा काढल्या. फलंदाजीसाठी संग्राम स्ट्राईकला आहे. गणेश केळसकर आणि नॉन स्ट्राईकला संग्राम डाकरे. त्वरित सामना चालू करा. चला, आधीच वेळ गेलेला आहे. अनिकेत थोडंसं लक्ष ठेवायचं आहे, फास्ट थोडंसं. धन्यवाद. सुरुवात होतीये सेकंड इनिंगला. हो हो, काय जबरदस्त टप्पा टाकला आपण बघतो. चेंडू जबरदस्त यॉर्कर पद्धत म्हटली तरी चालेल. या ठिकाणी चेंडूला जो स्पीड होता आणि गती होती ती सुद्धा साजेशी होती, त्याच्यामुळे निश्चित या ठिकाणी चांगला फलंदाज इथे डॉट होतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू जर निश्चित सुंदर टाकला. दुसरा चेंडू अनिकेत, हा सुद्धा लोअर फुलटॉस चेंडू होता. मला वाटतं चेंडू पायावर आदळलाय. पंचांकडे अपील केली जाते. स्टंपला लागलाय की पायाला लागलाय, इथे पंच इशारा येईपर्यंत आपण बघतो निर्णय काय येतोय पंचांकडून. बाद, फलंदाज बाद होतोय. कारण मला वाटतं लेग स्टंपची जी एसटी आहे ना, जो स्टंप आहे ना, त्याला चेंडू निश्चित या ठिकाणी घासून गेला असावा. कारण मागचे जे खेळाडू आहेत त्यानंतर परत गोलंदाज स्वतः आहे. अंपायरिंगचं सुद्धा बारकाईने लक्ष आहे. तर अंपायर आहेत ना, ते नक्कीच अचूक निर्णय देतील. कारण आपल्याला शिस्तबद्ध असे सामने खेळवायचे आहेत. याच्यामध्ये कोणतेही कसर राहणार नाही याची जबाबदारी सुद्धा पंचांनी घेतलेली आहे. आणि खेळाडूवृत्ती का असे ना ती दाखवायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला वादविवाद हे नक्कीच या स्पर्धेत होणार नाहीत आणि झालेले नाहीये. 4 वर्ष मी सतत बघतोय. नवीन फलंदाज येतोय लगेचच आपण बघतोय. तंबूचा रस्ता दाखवला. नरेश गोपाल येतोय. हा सुद्धा चांगला फलंदाज आहे. बत्तीस धावांचं टार्गेट जरी लहान असलं तरी ते पूर्ण करण्यासाठी संग्राम डाकरे आहेच, त्याबद्दल वाद नाही. पण तरी सुद्धा इथे चुरस हे असणारच आहे. चुरशीचा खेळ होईल कदाचित. हा सामना चुरशीचा होईल. कारण गोलंदाजीचा भरणा सुद्धा विरुद्ध संघामध्ये सुद्धा आहे. 33 ला विन आहे. 33 चा टार्गेट आहे. 2 चेंडू झाले, एकही धाव नाही. एक फलंदाज बाद झाला. हा शॉट ऑफ प्लेन पुल केलाय. हा सोपा झेल, अतिशय सोपा झेल या ठिकाणी सोडतो क्षेत्ररक्षक. थोडासा अनिकेत नाराज आहे, निराश आहे. थोडं फास्ट प्रत्येक आपल्याला चेंडू मागाशीच म्हटलं मी अपडेट देतो. आता मी जोपर्यंत समालोचन करतोय तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आयोजक स्वतः समालोचन करतील त्यावेळी वारंवार तुम्हाला सूचना होतील. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही जे काही निर्णय घ्यायचे असतील ना ते मॅचच्या बाहेर असतानाच आपण निर्णय घ्यायचे आहेत. जे काही खेळाडू उभे करायचे आहेत, बॅटिंग लाईनअप कशी असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवूनच सगळं मैदानात उतरायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे, खूपच वेळ कमी आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या दिशेला. एक धाव काढली. संग्रामने सुद्धा एक सोपा झेल सोडला. त्याच्यामुळे या ठिकाणी जो कॉन्फिडन्स जो असतो गोलंदाज थोडासा नक्कीच खाली येतो. जेव्हा झेल सुटतात क्षेत्ररक्षण खराब होतं आणि गोलंदाज त्याच्यामध्ये कोणती चूक नसते, अशा वेळी मग गोलंदाज निराश होतो. या ठिकाणी आता सुद्धा पुन्हा त्या क्षेत्ररक्षकाकडे काय होते बघा ना. आता बाकी कोणती चूक नाही. अनेकाची खरोखर सुंदर गोलंदाजी होतीये. 32 धावांचं फक्त 33 धावांचं लक्ष आहे. पण या ठिकाणी संग्राम बघा आपण बघतोय त्याला माहीत आहे धावा चेसिंग करायच्या आहेत फक्त 33, पण त्या जिंकण्यासाठी मेहनत आणि नक्कीच पराकाष्ठता करावी लागेल.
नवीन फलंदाज सुहास. सुहास हा सुद्धा एक चांगला फलंदाज. सुहास आलेला आहे. थोडासा बघायला गेला तर या ठिकाणी पारडं मजबूत आहे सुधागड पाली संघाचं. आणि आपण बघतोय काय सन्मानपूर्वक फटका या ठिकाणी मारला गेलाय. बॅट मधून धावा येतात बघूया. चेंडू पाठीमागे जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने. सहजरित्या 2 धावा काढण्यात यशस्वी झालेला आहे फलंदाज सुहास. चला त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. पाली संघाला विनंती आहे, आपण असं प्रत्येक बॉल टू बॉल आपण जर मीटिंग करत बसलात तर आपले आजचे सामने परिपूर्ण होणार नाहीत. आपणास खरंच मी विनंती करतोय, आपल्याला आजच्या दिवसामध्ये 16 सामने आणि त्यानंतर नॉकआउट राऊंड आहे. धन्यवाद. आणि आजचा पुढील सामना आहे महाराष्ट्र सुपरस्टार वर्सेस मुरुड जंजिरा टायगर्स. मुरुड जंजिरा टायगर्स टॉस विन झालेली आहे. काय सांगितलं मुरुड जंजिरा टायगर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हा सामना संपताच आपलं त्वरित क्षेत्ररक्षण या ग्राउंडवरती लावायचं आहे आणि महाराष्ट्र सुपरस्टारच्या दोन्ही सलामीचे फलंदाज रेडी राहायचं आहे. हा सामना संपताच आपला पुढील सामना आपला खेळवण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाज नाव सांगायचं आहे आम्हाला. मोनेश. मोनेश याच्याकडून थोडंसं गोलंदाजीचं खराब प्रदर्शन झालं, त्याच्यामुळे बॉलर चेंज झाला. या ठिकाणी स्वतः धुरा सांभाळतोय गोलंदाजीसाठी येतो अनिकेत साखरले, स्वतः कर्णधार आहे. पाली संघाला विनंती आहे, आपण जर असंच जर वेळ जर घालवत बसला तर आपल्याला खरंच आम्ही संघाकडून पॅनल्टी लावू, कारण आपल्याला आपलं सहकार्य प्रथमतः आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आजचे सामने जर आपल्याला परिपूर्ण करायचे असतील तर असं जर आपण बॉल टू बॉल जर आपण मॅच मीटिंग जर करत बसलो तर आजचे सामने खरंच सांगतो संपूर्ण होणार नाही आहेत. आपणास विनंती आहे. नंतर मग आयोजक ग्राउंडवरती येणार, ते तुम्हाला नियम सांगणार, त्या सगळ्या गोष्टी खरंच किचकट आहेत. तर आपणास खरंच मी विनंती करतो त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. तुषार पवार साहेब जरा बघा काय प्रॉब्लेम आहे. त्वरित सामन्याला सुरुवात करायची. गवळी समाज सेवा संघाचे सचिव तुषार पवार साहेबांनी आपले डिसिजन दिले. आयोजकांकडून जे डिसिजन असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल आणि त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे.
दोन्ही संघाच्या कर्णधारांना खरंच मी विनंती करतोय. थँक्यू. चला सामन्याला सुरुवात करा. नाश्ता या ठिकाणी दीपक वरणकर साहेबांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी मनोज खेडेकर साहेब आहेत. या ठिकाणी नाश्ता व्यवस्था झालेली आहे. तरी मनोज खेडेकर आणि दीपक वरणकर साहेबांना मी विनंती करतोय की आपण सर्व खेळाडूंना नाश्त्याचं वाटप करायचं आहे. नाश्ता आलेला आहे तरी सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण नाश्त्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर दीपक वरणकर आणि आमचे मनोज खेडेकर या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था पाहतील. नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी चालू आहे. दीपक वरणकर आणि आमचे मनोज खेडेकर साहेब या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था पाहतील. त्वरित मॅचला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. ईश्वर दाचे साहेब आपण कॉमेंट्री सुरू करावी. पंचाने नो घोषित केलाय कारण हा पिचचा जो चेंडू आहे ना बाहेर पडला होता. त्याच्यामुळे बघा ॲडव्हान्टेज काय मिळत आहेत. एकतर गोलंदाज थोडा स्ट्रगल आहे गोलंदाजी करताना. पंचाने इथे फ्री हिट घोषित केलंय. नो चेंडू फ्री हिट आहे ना आयोजक. हो हो 2 रन. एक नो लाईक प्लस धावा आली +1. या ठिकाणी बघा आपण बघतोय कधी कधी फलंदाज माहीर ठरतात तर कधी कधी गोलंदाज या गोलंदाजाकडून अपेक्षा नाही तोच गोलंदाज पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कमबॅक करताना दिसतोय. मी तर म्हणतोय कर्णधाराने थोडासा त्याला होप्स दिला पाहिजे. चांगली गोलंदाजी होते बघा. मोठे फटके मारण्यासाठी त्याने नक्की संधी दिलेली नाहीये. जे पडताय ते वाईड. चांगली गोलंदाजी करतोय आणि जर आपण थोडंसं त्या गोलंदाजाला विश्वास टाकला ना तर तो गोलंदाजी चांगल्या प्रकारे करू शकेल. युवा खेळाडू आहे आणि नवीन यांना संधी मिळतेच. प्रत्येक संघामध्ये 19 वर्षाचा फक्त आहे आणि खरोखर बघा आपण चांगले फलंदाजी करताना त्यांना आपण बघतोय 32 धावा 33 धावा चेस करत असताना गोलंदाज अजून हार मानण्यास तयार नाहीये. हरकत नाहीये. सुरुवातीचे वाईट टाकले नो टाकले तरी सुद्धा मोठे धावा काढून देत नाहीये. हे खूप महत्वाचं आहे. 4 चेंडू झालेले आहेत. अजून 2 चेंडू बाकी या षटकातले. फुलटॉस चेंडू होता आणि या ठिकाणी झेल होऊ शकला असता. मला वाटते कदाचित क्षेत्ररक्षक थोडा डळमळला. त्याला असं वाटलं की चेंडू आपल्या हातात येणार नाही म्हणून पुढे आला आणि झेल पकडण्यासाठीच आला होता पण नंतर लगेच स्टॉप झाला. पण चकवलं गोलशीत या ठिकाणी त्या चेंडूने. चेंडू जसा बाउन्स झाला लँड झाला त्यानंतर चेंडू नक्कीच डायव्हर्ट झाला आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षकाला तो चेंडू अडवता आला नाही आणि हा खणकार चौकार निघालाय संग्रामच्या बॅटमधून. धावसंख्या पुढे सरसावते. स्कोर झालाय 15. 33 धावांचं लक्ष गाठत असताना धावसंख्या 15. शेवटचा 1 चेंडू येणं बाकी या षटकातला. हा चेंडू मला वाटते पंच नो घोषित करतील कारण कमरेच्या वर होता आणि नक्कीच या ठिकाणी चौकार सुद्धा मिळतोय. या ठिकाणी प्लस आपण म्हणूया की +1 नो आणि 4 धावा बोनस मिळाला आपण समजूया. या चेंडूवर 5 धावा मिळत आहेत. धावसंख्या 20. जिंकण्यासाठी अजून 13 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. मला वाटतं फ्री हिट होता चेंडू नाही ना त्याच्या आधीचा जो नो घोषित केला होता त्याच्यावर संग्रामला मोठा फटका मारता आला असता आणि या ठिकाणी षटक संपलं. आता 2 धावा या शेवटच्या चेंडूवर 2 धावा प्राप्त झाल्या आणि अशा प्रकारे दुसरं षटकही संपलं. धावसंख्या 22. आता 2 षटक बाकी आहेत म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 11 धावा.
त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. मंडळाकडून गवळी समाज सेवा संघाकडून या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू, रसिक, प्रेक्षक, आयोजक सर्वांना नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तरी आपण नाश्त्याची या ठिकाणी आपले दीपक वरणकर आणि मनोज खेडेकर या ठिकाणी आहेत, स्वयंसेवक म्हणून काम पाहत आहेत. तरी आपण कृपया नाश्त्याचा स्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. आमच्या सम्राट दिवेकर साहेबांना सुद्धा नाश्त्याची या ठिकाणी सोय उपलब्ध करून द्यायची आहे. अनिकेत साकर्ले नवीन गोलंदाज. दोन धावा आल्या. तिसरं षटक. धावसंख्या 24 आणि स्वतः आता बाकी जबाबदारी बघितली आहे. गोलंदाजी जबाबदारी अनिकेतने घेतलेली. अनिकेत मला वाटते नक्की दुसरं षटक टाकू शकला असता, परंतु त्या ठिकाणी जो दुसरा गोलंदाज होता त्याला चेंज करता आलं नाही, कारण त्याने बिमर जर टाकले असेल कंटिन्यू तर आयसीसी नियम आहे 2 बिमर टाकल्यानंतर गोलंदाज चेंज होतो, पण वाईट टाकले त्याच्यामुळे त्याला कंटिन्यू करावं लागलं. आणि या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सुहास खेतलच्या बॅट मधून एक खणखणी षटकार येतोय काउ कॉर्नरच्या दिशेने. 6 धावाने पण बघतोय +6 धावा नक्कीच वाढतील. धावसंख्या 30. आता फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. जे क्रिक ॲप आहे ना, हिरो क्रिक ॲप, ते जर कोणाला अपडेट करता येत नसेल किंवा त्याच्यामध्ये आपली माहिती टाकता येत नसेल तर इथे स्वतः आयोजक आहेत प्रशांत पवार साहेब. हां, ज्यांना येत असेल तर त्यांनी थोडंसं इथे अपडेटिंगसाठी यायचं आहे. या ठिकाणी चेंडू जातोय पाठीमागे, ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक बघूया, क्षेत्ररक्षक पकडण्यापूर्वी धावा इथे एकच संग्रामने मिळवलेली आहे. दोन धावांची आवश्यकता. संग्राम अनिकेत पुन्हा एकदा. यामध्ये आपण बघतो एकेरी दुहेरी धाव काढण्याच्या नादात संग्राम एक कव्हर पॉइंटला ढकलून देण्याचा प्रयत्न होता, परंतु अनिकेतने बरोबर चेंडू टाकला. संग्रामला या चेंडूवर बाकी धाव दिली नाही. डॉट चेंडू काढला. ओहो, परंतु पंचांनी वाईट घोषित केला. 1 धाव मिळाली. आता बाकी 1 धाव जिंकण्यासाठी फक्त 1 धाव. स्कोर लेवल झालेला आहे. 32 स्ट्राईकवर आहे. पुढील होणारी मॅच. चला तयार राहायचं आहे. महाराष्ट्र सुपरस्टार्स विरुद्ध मुरुड जंजिरा टायगर. हा संग्राम या ठिकाणी 1 धाव काढून आपल्या संघाला विजय करून देतोय. तर ह्या स्पर्धेतली दुसरी मॅच सुद्धा संपलेली आहे. निकाल लागलेला आहे आमच्यापर्यंत. श्री सोलजाईस देवरुख हिटर्स आणि राधाकृष्ण सुधागड पाली यांच्या दरम्यान पराभूत झालेला संघ राधाकृष्ण सुधागड पाली आणि जो विजयी झालेला आहे सोलजाई देवरुख हिटर्स संघ या ठिकाणी विजय होतोय. तर लगेच तिसरी लढत होणार आहे महाराष्ट्र सुपरस्टार विरुद्ध मुरुड जंजिरा टायगर. चला क्षेत्ररक्षक प्रसाद काते, निर्णय जर आपलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण असेल तर क्षेत्ररक्षण स्वीकारा. टॉसविन. तर महाराष्ट्र सुपरस्टार्स आणि रायगड मुरुड जंजिरा टायगर क्षेत्ररक्षण मला वाटते स्वीकारते संघ आणि चांगले खेळाडू आहेत या संघामध्ये. आमच्या मुरुड तालुक्यातले, आमच्या गावातले, आमच्या पंचायतमधले असे खेळाडू आहेत जे माझ्या माहितीतले खेळाडू आहेत. नक्कीच विकास खेडेकर हा एक सगळ्या स्वरूपातला खेळाडू आहे, म्हणजेच बॅटिंग असो, फिल्डिंग असो, गोलंदाजी असो. सुशांत खेडेकर सुद्धा हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. प्रसाद काते हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानंतर युवा सरपंच स्वतः खेळण्यासाठी आहेत हर्षद महाडिक बारशिवचा एक खेळाडू आहे, तो सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. असे बरेचसे आपण म्हणतो अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. या संघामध्ये एक मोठी लढत पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय महाराष्ट्र सुपरस्टार संघ असणार आहे. चला फास्ट घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण प्रसाद काते, थोडंसं आयोजकांकडून तुम्हाला विनंती आहे की क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या.
तर ती दुसरी मॅच झाली, त्याच्यामध्ये मॅच ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय सुहास खेतल, ज्याने षटकार धावा सुद्धा बनवल्या आणि विकेट सुद्धा घेतली, त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नक्कीच तोच ठरलेला आहे. त्याच्या परफॉर्मन्सच्या नक्कीच त्याचा परफॉर्मन्स पाहून फलंदाजी गोलंदाजी उत्तम प्रकारे झाली, विकेट्स घेतले, षटकार सुद्धा मारले, काही धावा आल्या.